12वीच्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही धाकधूक आता वाढलेली आहे। आज दुपारी 1 वाजता 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीयकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरू आहे। सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सर्वांसाठी एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे। भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे। आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे। आजपासून अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ झालेली आहे। गोकुळच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। सांगलीमध्ये म्हशीच्या आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आजपासून नवीन दर लागू होणार असून म्हशीचं दूध 68 तर गाईच्या दुधाचा दर हा 52 रुपये प्रति लिटर होणार आहे। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसतायत। त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आला आहे। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। नाशिक शहराला ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होतोय त्या ठिकाणी खासगी आणि मनपाच्या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जाणार आहे। शहरात 15 टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा 65 फेऱ्या सुरू आहेत तर अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे। त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्यास पाणी टंचाई निर्माण होईल। विदर्भात राज्य शासनाने मंजूर केलेले 127 सिंचन प्रकल्प असून यातील फक्त 46 सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात या माहितीचा उल्लेख समोर आलाय। उन्हामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावर परिणाम होतोय। गेल्या महिन्यात 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं। शहरात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत। टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यात सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे। पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांनी आता 5 मिनिटं लवकर यावं लागणार आहे। कारण आजपासून म्हणजेच 5 मे पासून पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी नियमित वेळेपेक्षा 5 मिनिटं लवकर म्हणजेच संध्याकाळी 5:50 सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारनं दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेवर मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द केलेला आहे। तसंच उच्च न्यायालयानं मुलगी देखील वडिलांच्या संपत्तीची वर्ग 1 मधील वारसदार असल्याचं पुन्हा अधोरेखित केलंय। या प्रकरणी सोलापूरच्या एका महिलेनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं मागील काही महिन्यात केलेल्या तपासणीमध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यानं 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्यात। मात्र त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यानं 3 मॉलचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडतंय। त्यामुळे आता तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली आहे। तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवर लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे। मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचं नियोजन MMRDAनं केलंय। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेच्या निर्माणाचं काम भिवंडी शहरात सुरू आहे आणि या कामासाठी भिवंडीमध्ये वाहतूक बदल लागू केलेत। आज रात्रीपासून ते मंगळवार पहाटे 5 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले तर भिवंडी येथील धावणकर नाका भागात तुळई उभारणीचं काम हाती घेण्यात आले। नागपूर शहरात मान्सूनपूर्व नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे। या अभियानातून 54 नाल्यांमधून 4070 टन कचरा काढण्यात आलाय। मनपातर्फे शहरातील 227 नाल्यांपैकी 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे तर 29 नाल्यांची सफाई सुरू असून 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी आहे।
राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे। याविरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमार्फत 21 मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन केलं जाणार आहे। राज्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत महिलांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत। वांद्रे ते वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्यानं वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान झालाय। या मार्गावरून वरळी आणि मरीन ड्राईव्ह या दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22 ते 25 हजार वाहनं धावतायत। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंक पर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांवर आला। बेस्टनं आता मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे। बस थांब्यांवर लागलेल्या प्रवाशांच्या रांगा आणि प्रशासनाचे तोट्याचे गणित यामुळे 200 मिडी एसी बस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे। तर पावसाळ्यानंतर त्या दाखल करण्याचा बेस्ट प्रशासनाचं नियोजन आहे। इस्रायलच्या तेल अवीव विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी आपली सेवा स्थगित केली आहे। एअर इंडियानं 6 मे पर्यंत तेल अवीवला जाणारी उड्डाणं रद्द केलेली आहेत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे। यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे आणि या भरतीच्या माध्यमातून राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 279 आणि सहाय्यक प्राध्यापकांची 716 पदं भरली जाणार आहेत। विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून ते तात्काळ 48 तासांमध्ये द्यावेत असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय। या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल असाही इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। मुंबई नागपूर प्रवास करण्यासाठी लवकरच मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। सध्या एक्सप्रेस ट्रेननं हाच प्रवास 14 ते 20 तासांमध्ये होतो। त्यामुळे हा प्रवास आता 9 तासात होणार आहे। यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे। मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे। मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसला होता। आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे एका क्लिकवर रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हे काम संथ गतीनं सुरू होतं आणि या आठवड्यात मात्र छताला फळ्या मारण्याचं काम सुरू आहे। यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम केलं जाणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आज होणार आहे। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 27,837 विद्यार्थ्यांची MHT CETची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली। देशभरातून जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र यंदा फिजिक्स या विषयाचा पेपर अवघड होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। दोडामार्गमधील साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशावर बुलडोजर चालवणार आहेत आणि याच मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केली आहेत। तर तलवारींसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण हद्दीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महावितरणाकडून कोणती आणि किती कामं करण्यात आली याची आता तपासणी होणार आहे। त्यामुळे आता महावितरणाला चाप लागणार आहे। जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील शाळेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं। या शाळेचे माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील इथे सहभाग घेतला। 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत गेले। गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय, त्यामुळे अंगाची लाही होते। त्यातच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यानं एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे। तर बहुतांश प्रवासी हे शिवाई आणि शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांनाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय। तारापूर इथे औद्योगिक क्षेत्र उभं करण्यापूर्वी परिसरातील 13 गावातील ग्रामस्थ हे विहिरी आणि कूपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावर तहान भागवत होते। मात्र त्यानंतर उभारलेल्या MIDCतील कारखान्यातून रासायनिक प्रक्रियेविनाच सोडण्यात येणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी देखील प्रदूषित झालं। परिणामी या गावांना आता MIDCच्या विकतच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागतंय।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कादिवली इथे जलसंधारण विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते पार पडलं। एकूण 13,44,03,497 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील 160 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीतील तफावतीमुळे लाभार्थ्यांना फटका बसतोय। त्यामुळे 3 वर्षात राज्याच्या विविध जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळाली नाहीयेत। महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मधून ही बाब समोर आली आहे। ठाणे एसटी महामंडळाची परिस्थिती अजूनही बिकट आहे। आदिवासी भागातील कानाकोपऱ्यापर्यंत एसटी पोहोचणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हटलेत। तर 25,000 बस घेण्यामुळे फायदा होणार नसला तरी एसटी महामंडळाला राज्य सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत आणि 3 वर्षांसाठी दिलं जाणारं कंत्राट आता 1 वर्षासाठी दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात आहे। जवळपास 70% काम पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। या धरणातील कालव्यांमुळे 15 गावांना फायदा होणार असल्यानं ग्रामस्थ सुखावले। जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे। ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी आल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं। वेरूळ लेणीमध्ये पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होते। बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सर्व विक्रेत्यांनी एकमतानं निर्णय घेतलाय की लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केली जाईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या। जळगावच्या माणगाव इथे महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी चोपड्यातील एसटी कर्मचारी रवाना झाले आहेत। अधिवेशनात राज्यभरातून जवळपास 40,000 कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। चोपडा आगारातून एसटी बस फुलांनी सजवून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात रवाना झाली।